काय म्हणताय? रोज रांगोळी काढायची आहे पण काढता येत नाही. मग बघा, मी आणलेल्या या सुंदर अशा सोप्या 3 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, मी एक त्रिकोण पुठ्ठ्याचा एक त्रिकोण कापून घेतलेला आहे, तो ठेवून घेतला आणि त्रिकोणाचा आकार एक काढून घेतलेला आहे. आता बाजूने आपण तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. तीनही बाजूला मी तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेतला. काड्याच्या मदतीने थोडासा आकार द्यायचा आहे. बघा, अगदी सोपी आहे ही रांगोळी. आणि प्रत्येक जो कोन तयार झालेला आहे, तीनही कोन आहेत, त्या तीनही कोनांजवळ आपण डॉट देऊन फुलं काढून घेणार आहोत. तर बघा, मी तीनही कोनांचे ते डॉट देऊन फूल काढून घेतलेले आहे, फुलं काढून घेतलेले आहेत. आता रोजची काढण्यासाठी, देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढण्यासाठी ही रांगोळी खूप सोपी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. तर फुलांमध्ये ऑरेंज कलरचे डॉट देऊन घेतले. आपण जो तुऱ्याप्रमाणे किंवा मोराप्रमाणे आकार काढलेला आहे, तिथेही वरती 3-3 डॉट देऊन फुलं काढून घेणार आहोत. आता त्रिकोणाच्या मध्ये एक छोटंसं फूल काढायचं आहे. असे लांब थोडेसे डॉट देऊन फूल काढलेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे बघा ही रांगोळी काढण्याची. अगदी ज्यांना रांगोळी काढता येत नाही त्यांनीसुद्धा नीट बघितलं तर नक्कीच ही रांगोळी तुम्हाला काढता येईल. अगदी सोप्या पद्धतीने मी ही रांगोळी तुम्हाला दाखवलेली आहे. तर जे तुऱ्याप्रमाणे तुरे काढलेले आहेत तिथेसुद्धा हळदी कुंकाचे डॉट देऊन घेतले. आता आपण फुलांमध्ये रेषा काढून पानं काढणार आहोत. हिरव्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत आणि त्याला थोडासा पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. खूप सोपी आहे ही रांगोळी रोजची काढण्यासाठी. आणि बघा, फायनल लुकसुद्धा खूप सुंदर दिसतो आणि अगदी पटकन होणारी, सुंदर आणि पटकन होणारी ही रांगोळी आहे. काडीच्या मदतीने पानांना थोडीशी पानामध्ये रेष मारून घ्यायची आहे. तर पानं जे काढलेले आहेत तिथे थोडंसं ऑरेंज कलरचे डॉट मी देऊन घेतले, त्यामुळे आणखी एक रांगोळीला सुंदर लुक आला आहे. आता 2 नंबरची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे. ही एक बॉर्डर रांगोळी आहे बघा. 3 सरळ रेषा काढून घेतलेल्या आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे रोजची काढण्यासाठी. देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर सुद्धा ही रांगोळी आपण काढू शकतो. आता दोन्ही बाजूने बघा, मी असे गोल काढून फांद्या काढून घेतलेल्या आहेत. फांदे काढून त्याला पानं काढलेले आहेत. उलट आणि सुलट करून फांद्या काढायच्या आहेत. छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे आणि अगदी वेगळी आहे. बघा, दोन्हीही फांद्यांना मी छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत. आता जे फांदीचं शेवटचं टोक आहे तिथे आपण फुलं काढून घेणार आहोत. डॉट काढून फुलं काढायची आहेत. डॉट थोडेसे बोटाच्या मदतीने पाठीमागे ओढून घ्यायचे आहेत आणि फूल काढून घ्यायचं आहे. पानांमध्ये हिरवा रंग भरून घेतला बघा. अगदी सुंदर लुक, फायनल लुकचा आपण बघितला तर खूप छान दिसतो या रांगोळीचा आणि अगदी वेगळी रांगोळी आहे. तर मध्ये मध्ये कळ्यासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत. तर जे फुलं काढलेले आहेत त्यामध्ये लाल रंगाचा डॉट काढून त्याला हिरवी बॉर्डर दिलेली आहे. आता मध्ये बघा, मधोमध मी हळदी कुंकाचा एक डॉट काढून फुलाप्रमाणे त्याला थोडासा गोल फिरवून घेतलेला आहे. ती सुंदर आहे बघा रांगोळी, रोजची काढण्यासाठी पटकन होणारी आहे. जास्त काही वेळ लागत नाही. अगदी नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा ही रांगोळी नक्कीच काढता येईल. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच ही रांगोळी तुम्हाला काढता येईल. तर मध्ये मध्ये रिकामी जागा दिसते या रांगोळीमध्ये, तिथे थोडेसे तोऱ्याप्रमाणे मी आकार काढून घेतलेला आहे. आता जो मध्ये डॉट काढलेला आहे तिथे सुद्धा छोट्या रेषा देऊन डॉट देऊन घेतले बघा. त्यामुळे जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये
दिसत नाही आणि रांगोळीला सुंदर लूक येतो. बघा आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे. आता इथे गुढीपाडव्यानिमित्त मी ही रांगोळी काढलेली आहे. आपण एक गुढी काढून घेणार आहोत. तुम्हाला बॉर्डर रांगोळीप्रमाणेच ही रांगोळी काढलेली आहे. मधोमध बघा एक फक्त डॉट देऊन तांब्याचा आकार काढून घेतलेला आहे आणि जी आपण गुढीला काठी लावतो ती सुद्धा सफेद रंगानेच काढलेली आहे. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे. बघा थोडासा तांब्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आता ह्या रांगोळ्या कशा आपण जे सण आणि उत्सव साजरे करत असतो, जे आपल्या परंपरा आहेत त्या पुढच्या पिढीला माहीत होण्यासाठी ह्या रांगोळ्या आपण काढायला हव्यात किंवा हे सण किंवा उत्सव आपण साजरे करत असतो. त्यासाठी ही रांगोळी तुम्ही नक्की काढा. त्याबद्दल मुलांना माहिती सांगा गुढीपाडव्याबद्दल. गुढीपाडवा जसं की आपला हिंदू नवीन वर्ष सुरू होतं गुढीपाडव्या चैत्रापासून, त्याप्रमाणे तसेच किंवा 3.5 मुहूर्तापैकी पाडवा हा एक 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, ते सुद्धा आपण सांगू शकतो. आता गुढीला मी हार किंवा गाठी सर्व व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. बघा तुम्ही जर बघितलं व्यवस्थित तर नक्कीच काढता येईल. अगदी छोटीशी काढलेली आहे. बॉर्डर रांगोळीमध्येच ही रांगोळी काढायची आहे. तर तांब्यावरती स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. स्वस्तिक आपण प्रत्येक शुभकार्याची सुरुवात करत असतो तेव्हा स्वस्तिक नक्कीच काढत असतो. आता जे झेंडूची फुलं आपण ह्या पाडव्याला जसं की झेंडूच्या फुलांचा मान असतो बघा, हिरवा आणि पिवळ्या याचा सण असतो हा. वसंत ऋतू आहे, त्यामध्ये ही सर्व फुलं येत असतात. तर याच फुलांचा आपण या सणासाठी वापर करत असतो. त्याप्रमाणे मी आंब्याची पानं किंवा झेंडूची फुलंसुद्धा या रांगोळीमध्ये काढलेली आहेत. अगदी सोप्या पद्धतीने काढून दाखवलेली आहेत. तर बघा तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. रोज नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत असते. प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-3, 3-4 रांगोळ्या नक्की असतात. जी तुम्हाला रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा. अगदी सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि ते डेमोसुद्धा मी सांगितलेला असतो की कशाप्रकारे रांगोळ्या काढलेल्या आहेत किंवा कसा कलर भरलेला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल किंवा एखादी रांगोळी आवडली नसेल तरीसुद्धा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा किंवा माझ्या काही चुका असतील त्यासुद्धा तुम्ही नक्कीच मला सांगू शकता. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.